आपल्या बरोबर या गावचे रहिवासी मतदार राजा आहेत. दादा तुमचं नाव काय? प्रकाश बालेराव. अ, काय वाटतं की तुमच्या तालुक्याचे भूमिपुत्र आणि माजी मंत्री मुख्यमंत्र्याच्या शर्यतीमध्ये होते, परंतु त्यांचा पराभव झाला आणि ह्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती गटाच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. काय वाटतं तुम्हाला, महाविकास आघाडीच्या जागा जास्त येतील का महायुतीच्या जागा जास्त येतील? तसं बघायला गेलं तर बाळासाहेबांचं काम चांगलं आहे. तोरात तर बाळासाहेबांचं काम चांगलं असल्यामुळे तर मला अपेक्षित आहे ह्या टायमाला गटात आणि गणात त्यांच्याच जागा जास्त येतील. तुमच्या संगमनेर तालुक्यामध्ये 9 जिल्हा परिषद गट आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याच्या दुपटीने पंचायत समिती गट राहणार आहेत. या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांचं काम तुमच्या गावामध्ये दिसून येते, परंतु काय वाटतं, साहेब का पडले किंवा साहेबांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता नाराज आहे का किंवा त्यांना पाडण्यासाठी काही घडवण्यात आले? नाही, साहेबांना वैयक्तिक कोणी नाराज नाही. साहेबांच्या कार्यकर्त्यांना लोक नाराज आहे. साहेबांचा तसं काम करण्याचा हेतू सरळ होता. साहेब तर वरच्या लेवलला गेलेच होते, खाली पाहणारे कोण होते? कार्यकर्तेच होते. कार्यकर्त्यांनी त्याचा दुरुपयोग केला त्या गोष्टीचा. म्हणजे साहेबांमागं त्यांनी जे पाऊल उचलायला पाहिजे होते ते उचललं गेलेलं नाही. त्यामुळं साहेब पडले आणि लोकांची नाराजी साहेबांनो नाही, कार्यकर्त्यांनो आहे. साहेबांच्या माध्यमातून जी विकासाची गंगा तुमच्या पिंपळगाव गावामध्ये आली, काय 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 योजना आल्या काय किंवा त्याच्याविषयी तुम्ही बोला. आमच्या गावामध्ये बघा आता मंगल कार्यालय झाले, रोडचे काँक्रिटीकरण झालं आहे, स्मशानभूमी झाली, खाली भैरोबाक ते पण हे झालं आहे, सभा मंडप झाला आहे, तिथे पण सगळं व्यवस्थित लेवल करून गावच्या मंदिराचं पण काम झालं आहे. गावातले सगळे टोटल रस्ते पाहिले, सगळं डांबरीकरण किंवा वनीकरण टोटल. आता गावात पाहिलं तर आमच्या गावात टोटल झाडच दिसतील तुम्हाला. सगळ्या एवढी पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे, टाकी केली, परत जागजाग ठिकाणी किटवेअर बांधलेले, एवढ्या पण सुविधा करून लोकांच्या गावातून आमच्या गावातले तरी मतदान सुद्धा नाही बऱ्यापैकी, पण लोक साहेबांवर नाराज नाही, कार्यकर्त्यांवर नाराज आहे या गोष्टीमध्ये. साहेबांना या विधानसभेत हरवण्यासाठी पाडण्यासाठी तुमच्या तालुक्याचे तुकडे केले गेले. त्याच्यामध्ये अकोला तालुका असेल, शिर्डी तालुका असेल, ही तुम्हाला गावं तोडली. त्याच्यामुळं एक वाटतं का की षडयंत्राचा भाग EVM मशीन असेल किंवा लाडकी, काय वाटतं? नाही, ह्या गोष्टी आता एक असं लालच दिले लोकांना. लाडकी बहीण झालं, हे परत किसान ते काय 5,000 रुपये शेतकऱ्यांना आहे, हे लालच दिली आणि लोक लालसेपोटी ह्या असं नाही. एक काळ होता BJP आल्यानंतर काहीतरी परिवर्तन होतं, पण BJPने परिवर्तन नाही केलं, लोकांना लुटलं. GSTच्या मार्फत याच्या मार्फत सगळं लूट बाजारच चालू. आता गाडीची नेमप्लेट बनवायचं काही काम आहे का? नाही, त्याच्यामार्फत पण लुटलंच ना, लुटलंच. 1,000 रुपये प्रत्येक गाडीला, मोठ्या गाडीला 1,500 रुपये लुटलंच. हां, आता मला सांगा, सर्वसामान्य जर माणूस दररोज संगमनेर अकोल्याला जातो, तो नागरिक जेंट्स माणूस जातो, लेडीज नाही ना. त्याचे कामं असतात. लेडीजला सुविधा देऊन काय फायदा आहे? त्याचंच आता हे लाडकी बहीण जर तुम्ही दिली होती, हेच पुढं तुम्ही शेतकऱ्यांना आणून खताचे माप तर दिलं असतं, खतांचे बाजार कमी केले असते, पेट्रोलचे बाजार कमी केले असते, नागरिक अजून हे सतर्क झाला असतं ना. अजून त्याचा म्हणजे हां, ही लालच दिल्यामुळे लोकांचं महाविकास आघाडी सत्ता गेली. जी कर्जमाफीचं जे ढोंग महायुतीने केलं होतं की मतदान करा, आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू किंवा अजून काही ज्या काही स्कीम आहेत, तुम्हाला काय वाटतं या स्कीम? नाही, ह्या कर्जमाफी पण होणार नाही, काहीच होणार नाही. हे शेवटपर्यंत लालच. आता मला सांगा, आता पूरग्रस्त लोकांना काय दिलं यांनी अनुदान? 5,000 रुपये. कोटीचं नुकसान झालं आणि तिथं 5,000 शेतकऱ्यांना खरडून गेलं. काय दिले त्यांना? अजूनही म्हणे देऊ पाहू, अजून तुमचं काय वेळ येते, अजून तुमचं सांगायचं आहे, अजून हे असेच आश्वासन देणार, हे काहीच करणार नाही. शेवटच्या शेवटी परत लालच देणार लोकांना आणि लोक परत त्यांच्या मागे धावणार. हाच परिवर्तन याच्यामध्ये काही होऊ शकत नाही. त्यामुळे देशाचं नुकसान. शेवटचा प्रश्न, तुमच्या माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून जे काही सहकार क्षेत्र आहे त्याचं नुकसान झालं आहे का असं तुम्हाला वाटतं? फार मोठं नुकसान. विकास खोळंबला ना, ह्या गोष्टीमागे विकास खोळंबला आहे. साहेबांचं काम वरच्या लेवलला होतं, तर कार्यकर्ते खाली विकासाचे कामं पहिले करीत होते आणि जे पूर्वीचे कार्यकर्ते होते ते राहिलेच नाही, मेन कार्यकर्ते. आता हे येडे सडे काय आले कोण कार्यकर्ते, यांनी फार बोबाटा चालवला आहे, लॉस केला आहे. संगमनेर तालुक्याचा तरी लॉस केला माझ्या दृष्टीनं. माझा शेवटचा प्रश्न, जे शिवसेनेचे आमदार आहेत खताळ, तुमच्या गावामध्ये त्यांच्या माध्यमातून काही विकास आला? नाही, काय विकास येणार त्यांच्यामार्फत? आता
न्यू पिढीतला माणूस आला आहे, त्याचं नाही कुठं समाजात काम नाही काही करतं. हे फक्त विख्यांनी पैसा वाटला आहे म्हणून आले निवडून, याच्या पलीकडे काही नाही आणि कोणताच विकास नाही होणार, काहीच होऊ शकत नाही. बाळासाहेब थोरात यांचं जे नेटवर्क आहे ते नेटवर्क तुमच्या गावामध्ये अबाधित आहे. भविष्य काळामध्ये तुम्ही अजून नेटवर्क स्ट्रॉंग करताल? नाही, भविष्य स्ट्रॉंग होणार बाळासाहेबांचं, पण आता बाळासाहेबांना स्वतः लक्ष देऊन उतरावं लागेल, तेव्हा हे स्ट्रॉंग होणार. हां, कार्यकर्त्यांच्या जीवावर जर बाळासाहेबांनी मी आता निवडून येणार आहे हे शक्य होणार नाही. बाळासाहेबांना स्वतः फिरावं लागणार, स्वतः या जनतेबरोबर चालावं लागेल, तेव्हा कुठंतरी बाळासाहेबांचं पूर्ण सत्ता येऊ शकते, हे माझं मत आहे. आणि बाळासाहेबांनी ते करावं, माझी इच्छा आहे. बस वरच्या लेवलचे कामं सोडा, तुमचं काम चांगलं आहे, तुमचं सगळं चांगलं आहे. तुम्ही समाजासाठी कधी वाकडं ब्रशब्द पण बोलत नाही, काहीच नाही, हसून खेळून असतात, पण तुम्ही समाजाबरोबरच चाला. आता कार्यकर्त्यांच्या जीवावर तुम्ही काय आता निवडून येऊ शकत नाही, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी पिंपळगाव कोंजिरा गावामध्ये नागरिकांचा महायुतीवर मोठा रोष दिसून येतो आहे. कारण कुठल्याही प्रकारचं विकास कामं नाहीत. माजी मंत्री माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून झालेली जी विकासाची गंगा अजूनही गावामध्ये आहे. परंतु सध्या लोक वाट पाहत आहेत की आमचे बाळासाहेब थोरात कधी आमदार होत आहेत ते. धन्यवाद.